जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। रुग्णालयाच्या जनरेटर रूममध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात आलेले अग्निशामक उपकरणच मुदतबाह्य असल्याचा दावा करण्यात येते। याहूनही गंभीर बाब म्हणजे संपूर्ण रुग्णालयात तब्बल 13 अग्निशामक उपकरणांची मुदत संपलेली असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच फायर सेफ्टीसाठी बनवलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी नसल्याचा आणि फायर हायड्रंट पाईपलाईनमध्येही पाणी उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात येते। दररोज शेकडो रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचारी या रुग्णालयात ये-जा करतात। अशा परिस्थितीत एखादी मोठी आग लागल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुदतबाह्य अग्निशामक उपकरणे रुग्णालयात का ठेवण्यात आली? फायर सेफ्टी टाकी आणि पाईपलाईनमध्ये पाणी का नाही? अग्निसुरक्षा यंत्रणेची नियमित तपासणी झाली होती का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मॅडम, एक्सटेन्शन किती दिवसापासून बंद आहे? बंद तिथे एक्सपायर झाले. किती दिवसापासून एक्सपायर झालं? कोणती जून? हे जून 4 जून यांनी आम्हाला लेखी पाठवली. हो, 4 जूनला आहे, पण वर्ष तर सांगा मॅडम. हे असं असं. आताचं म्हणजे 26. सही. अच्छा. मग यांनी आम्हाला लेखी दिलं की बा आम्हाला 2 मिळालं होते एक्सपायर झाले. मग ते काढून ठेवले का पण आम्हाला अनुदान नसतं मी बघता नाही. आणि ही जी फायर सेफ्टीसाठी हे केलेलं आहे, पाईपलाईन केलेली आहे, ती किती दिवसापासून बंद आहे? नाही ती चालू आहे, फक्त त्या टाकीत पाणी जात नाही हाच त्याचा येईल ते सगळं त्यांनी करून दिलं सगळं. जर टाकीत पाणी नसतं मॅडम, तर मग एखाद्या वेळेस घटना जर घडली तर मग काय करायला आपण? पीडब्ल्यूडी साठी त्याचीच तर पत्र व्यवहार झाले सर. आम्ही पीडब्ल्यूडी आम्ही आमच्या हातात नाही नामदानमध्ये ठीक. पीडब्ल्यूडीला आम्ही पत्र व्यवहार करतो. पीडब्ल्यूडीला आम्ही ते आम्हाला टाकी भेटतो. पीडब्ल्यूडी वाल्यांनी काय उत्तर दिले तुम्हाला? नाही त्यांचे उत्तर नाही आले त्या. किती दिवसापासून पत्रव्यवहार करतात मॅडम? आता मी जानेवारी दिले जानेवारी 26 तारीख तर आमच्याकडे जबाबदारी अशी असं मला यावं. मी तुम्हाला आल्याबरोबर काय सांगितलं की आमचे एक्सपायर झालेले आमच्या शिष्टाने लेखी पण दिलेले.